ज्या माणसाने आम्हाला 2 वर्षासाठी तोडीपार करा असं जेव्हा माझ्यावर आदेश केले, आज माझे सर्व शिवसेनाचे पदाधिकारी आम्ही सर्व एकच पक्षामध्ये असताना माझी निवड झाली न तेव्हापासून एक पार्टीमध्ये काम करत असताना मी 2 वेळा शिवसेनेच्या दोन वेळा मी शिवसेना मध्ये उमेदवारी केली आणि नंतर विधान परिषद मध्ये माझी निवड झाली। पण मी ज्या भागात मी काम करतो आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये, त्या नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर अजूनही कोणताच विकास झाला नाही आणि म्हणून एक या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वर विश्वास ठेवून माझ्या बरोबर जे लहानसे लहान कार्यकर्ता होता, तर ग्रामपंचायत सदस्य असेल, मार्केट कमिटीचे सदस्य असेल किंवा जे जिल्हा उपप्रमुख, युवा सेनाचे जेवढे पदाधिकारी आहेत, माझे जेवढे सहकारी आहेत, त्यांच्या एक वारंवार दादा तुम्ही आमदार झाले आहे, पेडिया नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे भी विषय आहे ते आपले पेंडिंग आहे आणि कुठेतरी या भागातला विकास चांगला व्हायला पाहिजे, तर आम्ही तुम्हाला सांगतो की ज्याने आपल्याला सर्वांनी मिळून मला आमदार केलं त्यांच्या बरोबर आपण जायला पाहिजे। आणि म्हणून सगळ्यांनी मला विनंती केली की दादा आपल्याला आपल्या भागाच्या काहीतरी चांगलं काम करून घ्यायचं आहे। आणि म्हणून खास करून मला इथे सांगताना एक विषय सांगायचे आहे की ज्या काँग्रेस पक्षाबरोबर आम्ही वर्षानुवर्ष लढत आलो आणि त्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार देणार किंवा त्यांना देणाऱ्यांना आम्ही त्यांची मदत करणार। ज्या माणसाने आम्हाला 2 वर्षासाठी तोडीपार करा असं जेव्हा माझ्यावर आदेश केला असेल आणि त्या माणसाला आम्ही मदत कसं करणार हे जेव्हा आमच्या समोर विषय आला आणि मग आमचे सर्व शिवसेनाचे पदाधिकारी, ते विनोद दादा असेल, कुंवर सिंग दादा असेल, मग आमच्या शिवसेनाचे जेवढे जे पदाधिकारी आहेत, ललित कुमार असेल, नवरत्न टाक असेल, राजू दादा असेल, जे आमच्या बरोबर धडगाव तालुक्यातून आज एक खास करून साहेब दुसरा जिल्हा प्रमुख आहे, ते सुद्धा गणेशदादा पराडके ते येणार होते पण त्यांच्या काका वारला आणि म्हणून त्यांनी मला सांगितले का आमची टीम पूर्ण दादा धडगावची तुमच्या बरोबर मी पाठवतो आहे, हे सूतक झाल्यानंतर मी सुद्धा प्रवेश करून घेणार आहे। म्हणून इथे बामणे सर असेल, मग आमच्या महेश पाडवी, त्यांच्या बरोबर सगळी टीम या अक्कलकुवा नंदुरबार जिल्ह्यामधून सर्व एक मोठा विश्वास ठेवून आला आहे। साहेब माझ्या या अतिदुर्गम भागामध्ये मी विधान परिषद मध्ये सुद्धा सर साहेबांसमोर मी विषय मांडले आहे की माझ्या भागात आजपर्यंत जे परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मी बोललो आहे। ते पाणीचे प्रश्न असेल किंवा कुपोषणचे प्रश्न असेल किंवा रस्त्यांचे प्रश्न, तर हे कुठेतरी सोडवण्यासाठी माझ्या सर्व शिवसेनेचे जे पदाधिकारी, महिला सरपंच असेल याने सांगितलं की आपल्याला मान्य पक्षाचे जे नेता आहे शिंदे साहेब, दादा भुसे साहेब असेल, दीपक केसरकर साहेब असेल, भरत शेठ असेल आणि खासदार मॅडम आणि त्यांच्या बरोबर इथपर्यंत मला घेऊन येणार आहे। एक खास करून आपले महिला संपर्क प्रमुख आहे, तर त्यांनी वारंवार सांगितलं की दादा आपल्याला साहेबांबरोबर काम करायचे आहे। आणि दुसरं
मी शिवसेनेत काम करत असताना भुसे साहेब कायम आम्हाला मार्गदर्शन करत होते आणि त्याने सांगितले, दादा आपल्याला काहीतरी आपला भागाचा विकास करायचे असेल तर तुम्ही आमच्या बरोबर या. आणि मी खास आज जास्ती काही कोणावर मी बोलणार नाही, पण आम्ही एक मोठा विश्वास ठेवून साहेब माझा मुलगा असेल, माझी पत्नी, सर्व आम्ही सहपरिवार आलो आहे. एक विश्वास ठेवून साहेबांवर विश्वास ठेवला आहे. आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे जे प्रश्न असेल ते तुम्ही सोडवावे. माझ्या भागातले जे विकास कामे किंवा जो आमच्यावर एक डाग आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषण, ते आरोग्याचे विषय असेल ते सोडवावे. एवढंच बोलून माझ्या 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेबांचा विचार, जे विचाराला जोडलो त्याच विचाराच्या मागे मी आलो आहे. एवढंच बोलून माझ्या 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.